शारदीय नवरात्री उत्सवाचा आजचा 8वा दिवस. 8वी माळ. आजची माळ ही महागौरीची असून आजचा रंग मोरपंखी आहे, जो देवीच्या शुद्धतेचा आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. शुभ सकाळ सगळ्यांना. मी सुवर्ण डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाची सुरुवात देवीच्या आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मला खूप लेट झालेला आहे माळ वगैरे घालायला, त्यामुळे पूर्ण काही व्हिडिओ डिटेल्समध्ये शूट केला नव्हता. तर आदल्या रात्री 7वी माळ होती. 7व्या माळीच्या सवासणी वगैरे घालून झाल्याच्या नंतरनं दांडिया नाईट होती स्कूलमध्ये. तर तिथं गेलेले काही क्लिप्स इथं ॲड करते आहे. त्याच नंतर सेकंड डेला म्हणजेच 8व्या माळीच्या दिवशी आहे ना, इतकं म्हणजे थकायला झालं होतं, इतकं डोकं दुखत होतं. त्यामुळे थोडासा आराम केला आणि त्यामुळं सगळ्या गोष्टींना उशीर होत गेला. त्यामुळे रांगोळी काढली नाही, फक्त माळ घातली, अगरबत्ती वगैरे लावली आणि मग घरातली बाकीची कामं, दोघांची टिफिन वगैरे देऊन मग मी शॉपवरती आले, कारण की कस्टमरही होते. हे जे दांडिया तुम्हाला पुढे पाहायला भेटतात ना, ते सगळे ग्रुप वाईज किंवा टीम वाईज वर्क करत होत्या, डान्स करत होत्या. तर मी ह्याच्यात पार्ट नव्हता घेतला. मी फक्त एन्जॉयमेंटसाठी गेले होते मैत्रिणींसोबत. नवरात्र आहे म्हटल्यावरती गरबा आणि दांडिया तर झालाच पाहिजेत, म्हणून मग हा थोडासा अट्टहास करून केलेला व्हिडिओ शूट आहे. तर मीही लेहंगा किंवा घागरा म्हणू शकता, मीही घालून गेले होते आणि दांडियाही घेऊन गेले होते. पण माझं काही इच्छा वगैरे झाली नाही. मी क्वचितच 10 ते 15 मिनटं तिथं थांबले असेल आणि रिटर्न मग मी घरी आले. इतकं थकायला झालं होतं, पण मैत्रिणीच्या आग्रहाखातर थोड्या वेळासाठी तरी मी तिथं जाऊन आले आणि थोडंसं एन्जॉयमेंटही झालं, फ्रेश वाटेल असं वाटलं होतं. पण नाही, थकवा होताच, कारण की 7व्या माळीच्या सुवासिनींचं सगळं करणं वगैरे, घरातले भांडे वगैरे वॉश करून मग हेअरस्टाईल्स वगैरे होत्या मैत्रिणींच्या. कशा वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. नवरात्रामध्ये आपल्या इथे ना कडकण्याची परंपरा आहे. तर कडकण्या नवरात्रामध्ये 5व्या, 7व्या आणि नवमीला किंवा 9व्या माळीला घातल्या जातात. तर आमच्याकडे अजून केल्या गेल्या नव्हत्या, त्याच्यामुळं मग मी कडकण्याचं पीठ मळत होते. शॉपमध्ये आयुषला क्लासला सोडून आले 5 वाजता आणि त्यानंतर घरी येऊन कणिक बांधून ठेवली, म्हणजे की संध्याकाळी आल्याच्या नंतर आपल्याला कडकण्या लाटता येईन अशा ह्याने. तर इतके पाय दुखत होते, त्याच्यामुळं मला काही उभं राहून होणारच नव्हतं. म्हटलं की जेव्हा आपण थोडंसं रिलॅक्स होऊ ना, त्यावेळेसच लाटायला घेऊयात किंवा तळायला घेऊयात, अशा उद्देशाने 1-2 तास मुरूनही दिलं त्याला. चला तर मी तुम्हाला सांगते कडकण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे. बारीक रवा घेतलेला आहे, जो की मी मिक्सरमध्येच केला होता, कारण की घरामध्ये मोठा रवा होता. त्याचबरोबर इकडं मैदा घेतला होता, जो की अर्धा किलोच्या प्रमाणात होता. साखर तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता, ज्यांना गोड लागत असेल तर गोड, कमी गोड लागत असेल तर कमी गोड. तर ती साखर मी मिक्सरमध्ये फिरवली होती, त्याच्यामुळे थोडीशी जाडसर होती. तर मी चाळणीने सगळे इन्ग्रेडियंट मैदा, रवा आणि साखर ते चाळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल किंवा तूप तुमच्या अकॉर्डिंग मोहन घालू शकता, तेलाचं किंवा तुपाचं. तर मी इकडं तेलाचंच वापरणार आहे. मी ह्या गोष्टी लहानपणापासून करत आले, पण काय माहीत नाही आहे बरं का. पहिल्यांदा नंतरनं 4-5 वर्षाखाली मी कडकण्या करायला घेतल्या होत्या, मळायला घेतलं होतं ना, काय झालं तर माहीत नाही, पण ते तेलात विरघळायच्या बरं का. पण 4-5 अशा झाल्या व्यवस्थित, त्या तेवढ्याच देवाला वाहून घेतल्या. तर इकडं आमच्या गावामध्ये अशी प्रथा आहे की पूर्ण गावामध्ये जेवढे देव आहेत ना, त्या देवांच्या तिथं घट लावलेले असतात ना, तिथं सगळ्यांना कडकण्या लावायची प्रथा आहे. तर माझ्याकडून बोलता गप्पा मारता आहे ना, काय झालं की तेल खूप गरम झालं, कडवलं आणि लालसर झालं, तर ते दिसत असेल तुम्हाला. तर त्यामुळे ना इथं साखरेचे आणि जे मैदा होता ना, त्याचे खडे तयार झाले होते. तर मी ते काढून घेत होते, कारण की परत लाटताना प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून. तर जसं जेवढं होतील तेवढे काढले मी आणि त्यानंतरनं पाणी घालून हे सगळं घट्ट कणिक मळून घेतली ह्याची. काही काही भागामध्ये ना कडकण्या मिठाच्या पण, खाऱ्या पण कडकण्या बनवतात, पण आमच्या इकडं गोडाच्याच म्हणजे साखरेमध्येच ह्या कडकण्या बनवल्या जातात. तुम्ही माझा अवतार आहे ना पाहू शकता, इतका खराब झाला होता की मी इतकी वैतागलेली होते ना, काय विचारायलाच नको. जसं गौराई गणपतीच्या अगोदरती श्रावण महिना होता, तेव्हापासून अशी भागदौड चालली होती की काय विचारायला नको.
घरामधलं सगळं काम वगैरे किचन वगैरे आवरून झाल्यानंतर शॉपवर आले आणि थोडंसं माझं आवरून घेतलं, कारण की मला परत आयुषला आणायला जायचं होतं. तर मग म्हटलं मंदिरात दर्शन घेऊन येऊयात. तर आयुषला सोबत घेऊन आम्ही मंदिरात आले. हल्ली आता अंधारही लवकर पडायला लागला आणि आभाळ येते त्याच्यामुळं तर विचारायलाच नको की थंडी पण खूप जास्त पडायला लागली. तर 2 दिवस झाले मंदिरात काही येणं झालंच नव्हतं. मग आज ट्युशनच्या ह्याने मग मंदिरात आलो होतो. तर आज मंदिरात दीपमहोत्सव होता. सगळीकडे दिवे समया वगैरे लावायचं चाललं होतं, पण अजून काही ते केलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही फक्त देवीचं दर्शन घेतलं आणि माघारी आलो. दीपमहोत्सव काय आम्हाला पाहायला भेटलाच नाही. आज देवीला जो चांदीचा मुखवटा रथामध्ये मिरवून आणला होता ना, तो मुखवटा लावलेला आहे. तो पुढे मी तुम्हाला जवळून दाखवतेच. आणि देवीच्या साड्या आहेत ना, अक्षरशः सगळ्या नऊवारी साड्या लागतात त्या देवीला. सहावारी एकही साडी नसते देवीला, आणि ती सहावारी साडी आहे ना देवीला पुरतच नाही, कारण की देवीचा जो पाठीमागचा घेरा आहे ना तो खूप मोठा आहे. आणि प्रत्येक देवीला म्हणजे तुळजापूरच्या देवीलाही नऊवारी साडी लागते, आणि इथेही आमच्या इथं नऊवारी साडी लागते. देवीला हळदी कुंकू वाहून घेतला आणि नमस्कार केला. माझ्यासोबत आयुषचा एक मित्रही आला होता आणि आयुष आम्ही तिघेजण आलो होतो. पाहू शकता माही आहे, तोही आयुषसोबत क्लासला जातो. येताना दोघांना सोबत आणलं मी. आज 8वी माळ आहे आणि देवीचं रूप इतकं खुललेलं आहे, पाहू शकता तुम्ही, जसं काही साक्षात देवी अवतरली आहे. जेवढं तेज असतं ना नवरात्रामध्ये देवीच्या चेहऱ्यावरती, तेवढंच तेज आखाड महिन्यामध्ये आणि माघ महिन्यामध्ये आपल्याला देवीला पाहायला भेटतं. आणि आयुषला तर खूप जास्त वेळ आहे आरतीचं, देवाचं वगैरे. तर तो माझ्यासोबत येतो, पण तो सेपरेटही आरतीला येतोच देवाच्या संध्याकाळी 8 वाजता. इकडे सगळी दीपमहोत्सवाची तयारी चाललेली आहे. समया वगैरे लावल्यात, रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या. फक्त जे प्रज्वलित करायचं राहिलं होतं ते होतं, आणि जे पणत्या होत्या सगळीकडे मांडायच्या होत्या ते राहिलेले होते. तर त्याचं काम इकडे साईडला चालू होतं. हे एका दोघाचं काम नाही, इथं खूप जास्त मनुष्यबळाचं, म्हणजे सगळे लोक एकत्रित येऊन काम करतात. त्याच्यामुळे या गोष्टी पॉसिबल आहेत इथं मंदिरामध्ये, आणि खूप सुंदर असं प्रकारचं डेकोरेशन इथं केलं जातं. सगळे दिवे जेव्हा प्रज्वलित होतील ना, तेव्हा पूर्ण मंदिर, पूर्ण देवाचा जो गाभारा आहे ते एकदम लखलख चमकताना दिसेलच, त्यात काही शंकाच नाही. देवीचं दर्शन घेतलं आणि दीपोत्सवाला उशीर होता, पण आम्हाला घरी जायचं होतं, कडकण्या करायच्या होत्या म्हणून आम्ही घरी आलो. तर इकडं संध्याकाळची आरती करून घेतली. देवाला नैवेद्यही केला होता, भाकरी आणि भेंडीच्या भाजीचा. तर आमच्या इथं भेंडी उपवासाला चालते, त्यामुळं भेंडीची भाजी आज भाकरीसोबत बनवली आणि तेच देवालाही नैवेद्य दाखवून घेतला. संध्याकाळची देवीची आरती करून घेतली आम्ही दोघांनी. त्यानंतरनं आम्ही जेवणही केलं. जेवण करायच्या अगोदर आम्ही कडकण्या लाटून घेतल्या. तर अशा पद्धतीने आयुषने आणून ठेवल्या होत्या आणि मी तळत होते. सगळं काम वगैरे सगळं आवरून रात्रीच्या 11 वाजले आम्हाला जेवायला. तर आजच्या दिवसभरातले काही आमचे फोटोज या व्हिडिओच्या शेवटी जोडत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला कसा वाटला असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.